असेल आणि हप्ता कधी मिळणार जर अशी तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर आता बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आलेली असून राज्य सरकारने डायरेक्ट मोठी घोषणा केली आहे। डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता तुमच्या देखील खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली आहे। सरकारने आता जार देखील प्रसिद्ध केला आहे। सरकारच्या माध्यमातून 2 जार येणार आहेत। पहिला जार आला असून आता दुसरा देखील जार येणार आहे। 2 जार म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 1 आणि डिसेंबर महिन्याचा 1 या 2 हप्त्याचे टोटल आता 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे टाकण्यामध्ये येणार असल्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। बहिणींपुढे सरकारला निर्णय घ्यावाच लागला आहे। लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अखेरकार सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे। राज्य सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला असून कोट्यावधी रुपयांचा निधी आता जाहीर केला आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वाटप करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता देखील दिली असल्यामुळे आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आता जमा होणार आहेत। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आज तुमच्या खात्यावरती या ठिकाणी 2 हप्त्यांचे 3000 रुपये नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार या संदर्भातील सविस्तर अपडेट आपण बघणार आहोत। म्हणजेच की तुमच्या खात्यावरती या 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताच व्हिडिओ बघण्याची गरज नाही। त्याचबरोबर राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी KYC करण्यासंदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती देखील आपण पाहणार आहोत। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता तुमच्या खात्यावरती एक्झॅक्ट कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे जर तुम्हाला बघायचं असेल तर फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून आज हप्ता येणार, उद्या हप्ता येणार असं सांगण्यामध्ये येत होतं। नोव्हेंबर महिना संपला आहे, डिसेंबर महिना चालू झाला तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम काही जमा झाली नसल्यामुळे हप्ता आमच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे आणि त्यातच आता राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला असून सरकार ने आता हप्ता वाटप करण्यासाठी मान्यता दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा करण्यामध्ये आली असून आता डीबीटीच्या माध्यमातून 3000 रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत। डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता पैसे या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता सविस्तर माहिती बघणार आहोत, प्रत्येक महत्त्वाचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। तर आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तुमच्या खात्यावरती हप्त्याचे पैसे नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। लाडक्या बहिणींसाठी खुश खबर, नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ एकत्र मिळणार। म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3000 रुपये एकत्र तुमच्या खात्यावरती जमा होणार असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता
फेब्रुवारी पासून ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ हा कायमचा बंद केला जाणार आहे. लक्षपूर्वक पहा. चला, जर तुम्ही ई-केवायसी केली असेल किंवा तुम्ही ई-केवायसी केली नसेल तरी देखील तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आता सुरुवातीला ई-केवायसी करण्याबद्दलची या ठिकाणी छोटीशी अपडेट आहे, ती आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता नेमका तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील आपण पुढे बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला. तर आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आता तुमच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. नुकताच राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय म्हणजेच की जार हा प्रसिद्ध करण्यामध्ये आला आहे. राज्य सरकारने पैसे वाटप करण्यासाठी मान्यता दिली आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे. आता ई-केवायसी बद्दलची एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींना ई-केवायसी करून घेण्यासाठी सध्या 31 डिसेंबर पर्यंत मुदत आहे. अजून देखील राज्यातील साधारणतः 80 लाख महिलांनी ई-केवायसी केली नाही, त्यामुळे तिसऱ्यांदा ई-केवायसी साठी मुदत मिळण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती आता जमा होणार आहे, परंतु फेब्रुवारी पासून ई-केवायसी केलेल्या महिलांना म्हणजेच या ठिकाणी लाभ देण्यामध्ये येणार आहे. आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, तर ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली असेल, लक्षपूर्वक पाहत चला, ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली असेल किंवा ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. म्हणजेच की राज्यातील या ठिकाणी पात्र असणाऱ्या सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे. मग या ठिकाणी लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली असेल किंवा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नसेल, जर तुम्ही ई-केवायसी केली असेल किंवा जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तरी देखील तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 100% जमा होणार आहे. परंतु या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा होणार असला तरी ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी करणार नाहीत तर अशा लाडक्या बहिणींचा लाभ हा फेब्रुवारी महिन्यापासून कायमचा बंद केला जाणार आहे. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे, ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी करणार नाहीत तर अशा लाडक्या बहिणींचा लाभ हा फेब्रुवारी महिन्यापासून कायमचा बंद केला जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी पुन्हा जर सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सध्या तर या ठिकाणी म्हणजेच की तुम्ही ई-केवायसी केली असेल किंवा ई-केवायसी केली नसेल तरी देखील तुमच्या खात्यावरती हप्त्याचे पैसे जमा होतील, परंतु फेब्रुवारी महिन्यापासून फक्त ई-केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आणि ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी करणार नाहीत तर अशा लाडक्या बहिणींचा फेब्रुवारी महिन्यापासून हप्ता हा कायमचा बंद केला जाणार असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आला आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करा. ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देखील नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार असला तरी पुढच्या हप्त्यांच्या लाभाकरिता ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी करण्यासाठी सध्या 31 डिसेंबर पर्यंत मुदत आहे. तरी देखील या ठिकाणी आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून वारंवार ई-केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत असल्यामुळे ज्या देखील लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीची ई-केवायसी बद्दलची ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती. त्याचबरोबर आता या ठिकाणी बऱ्याच बोगस लाभार्थी म्हणजेच की बऱ्याच बोगस महिला देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे या ठिकाणी उघड झाला आहे. या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजनेमुळे 32 कोटींचं नुकसान. लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये धक्कादायक खुलासा अशा पद्धतीची महत्त्वाची बातमी आहे. चुकीचा लाभ घेणाऱ्यांकडून आता वसुली देखील या ठिकाणी होणार आहे. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र नसताना देखील ज्या महिला बोगस पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या तर अशा देखील महिलांना आता अपात्र करण्यामध्ये येत असून अशा महिलांकडून आता हप्त्याची वसुली देखील या ठिकाणी करण्यामध्ये येत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे.
आहे आणि ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील तर अशा लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. अशा पद्धतीची ही लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे अपडेट होते. आता त्यानंतर नेमका नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता कधी जमा होणार ते आपण आता बघूया. तर आता लक्षपूर्वक पाहत चला, तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये नेमके कधी जमा होणार हे जर बघायचं असेल तर फक्त आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेरकार लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली असून सरकारने आता डायरेक्ट मोठी घोषणा केली आहे. डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा केले जाणार आहेत. आता सरकारने जार हा प्रसिद्ध केला आहे. सरकारच्या माध्यमातून 2 जार येणार आहेत. पहिला जार आला असून आता दुसरा देखील जार येणार आहे. आता पहिला जार राज्य सरकारने या ठिकाणी निर्गमित केला आहे. आता तुम्हाला तर माहितच असेल की सरकारने शासन निर्णय म्हणजेच की GR प्रसिद्ध केला की लगेच या ठिकाणी पैशांचे वाटप केले जात असते. आता सुरुवातीला नेमका नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते बघूयात आणि त्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार ते आपण सविस्तर बघूयात. आता बघा लक्षपूर्वक पाहत चला, राज्य सरकारने साधारणतः या ठिकाणी 8 डिसेंबर 2025 या दिवशी राज्य सरकारने एक शासन निर्णय निर्गमित केला आणि तो शासन निर्णय कशा संदर्भामध्ये होता तर तो शासन निर्णय राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वितरित करण्यासाठी या ठिकाणी जाहीर केला, प्रसिद्ध केला. आता राज्य सरकारने या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी जार म्हणजेच की शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे आणि त्यामध्ये सरकारने या ठिकाणी 263 कोटींचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिली. आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्य सरकारने शासन निर्णय म्हणजेच की GR हा प्रसिद्ध केल्यानंतर साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये या ठिकाणी पैशांचे वितरण केले जात असते. आता राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्याचा जो शासन निर्णय आहे तो या ठिकाणी साधारणतः म्हणजेच की 8 डिसेंबर या दिवशी जाहीर केला आहे, प्रसिद्ध केला आहे. याचा अर्थ म्हणजे आता तुमच्या खात्यावरती येत्या काही तासापासून या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. लक्षपूर्वक पाहत चला, राज्य सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला आहे आणि यामध्ये राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी साधारणतः 263 कोटींचा निधी जाहीर केला असून नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्यापोटी राज्यातील साधारणतः 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 263 कोटींचा निधी हा वितरित केला जाणार आहे. आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय म्हणजेच की GR हा प्रसिद्ध केला आहे आणि त्यानुसार आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. येत्या काही तासामध्ये तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. कोणता हप्ता जमा होणार तर सर्वात आधी तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार. कारण की सरकारने या ठिकाणी शासन निर्णय म्हणजेच की निर्गमित केला आहे. एकदा सरकारने निर्णय घेतला की त्यानंतर साधारणतः 3 ते 4 दिवसांच्या अंतराने या ठिकाणी पैशांचे वाटप केले जात असते. आता राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी एक जार म्हणजेच की शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे आणि राज्य सरकारने 263 कोटींचा निधी हा जाहीर केला असून हा निधी आता वाटप केला जाणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम आता पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्य सरकारने GR हा निर्गमित केला आहे. कधी तर 8 या ठिकाणी बघू शकता 8 डिसेंबर 2000 या ठिकाणी म्हणजेच की 25 या दिवशी राज्य सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी शासन निर्णय म्हणजेच की GR हा प्रसिद्ध करण्यामध्ये आला आहे आणि GR हा प्रसिद्ध झाल्यानंतर 3 ते 4 दिवसांमध्ये हप्त्याचे वाटप केले जात असते. त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होणार आहे. आता आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होईल, उद्या काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होईल आणि परवा काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होईल. कारण की एकाच वेळी सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणं शक्य नसल्यामुळे पहिल्या दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अशा पद्धतीने
2 ते 3 दिवसांमध्ये हप्त्याचे वाटप केले जात असते। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। जर तुमच्या खात्यावरती आज 17वा हप्ता जमा झाला नाही तर उद्या होईल, जर उद्या झाला नाही तर परवा दिवशी 100% होईल। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्य सरकारने 17वा हप्ता वाटप करण्यासाठी 263 कोटींचा निधी जाहीर केला असून हा निधी आता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे। अशा पद्धतीने नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्या संदर्भातील ही अपडेट होती। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आमच्या खात्यावरती या 2 ते 3 दिवसांमध्ये कधी पण जमा होणार असला तरी मग आता डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा देखील आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे। आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती जमा होईल, त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याची तुम्हाला प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही। आणि त्यानंतर आता नेमका डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता कधी मिळणार ते आपण आता बघूयात। तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्य सरकारने 8 डिसेंबर या दिवशी एक शासन निर्णय निर्गमित केला आणि त्यामध्ये राज्य सरकारने या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी 263 कोटींचा निधी जाहीर केला आणि त्यानुसार आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। 2 ते 3 दिवसांमध्ये कधीही तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होईल। नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला की तुमच्या मोबाईल मध्ये या ठिकाणी पैसे जमा झाले असा मेसेज येईल आणि मेसेज आल्यानंतर लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता। आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार हे तर आता सर्वांना माहित झालं असेल। 2 ते 3 दिवसांमध्ये कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। आता त्यानंतर डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता कधी मिळणार तर बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, सरकारच्या माध्यमातून जार हा आलेला आहे। सरकारच्या माध्यमातून 2 जार येणार आहेत। आता जार आल्यानंतर लगेच या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 दिवसांच्या अंतराने पैशांचे वाटप केले जात असते। आता बघा सरकारच्या माध्यमातून 2 जार येणार आहेत। पहिला जार आला असून दुसरा देखील जार या ठिकाणी येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। 1 नोव्हेंबर महिन्याचा तर या ठिकाणी सरकारने जार प्रसिद्ध केला आहे आणि डिसेंबर महिन्याचा देखील आता लवकरच येणार आहे। 2 महिन्यांचे 3000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार। आता 2 महिन्यांचे 3000 रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यावरती का जमा होणार तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला सरकारला फार उशीर झाला आणि यामुळे लाडक्या बहिणी नाराज होऊ नये याकरिता सरकारच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा केले जातील। आता सुरुवातीला सरकारने या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी जार हा प्रसिद्ध केला आहे आणि त्यानुसार सर्वात आधी तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील। आता 17वा हप्ता साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होईल आणि 17वा हप्ता वाटप झाल्यानंतर लगेच या ठिकाणी 18वा हप्ता देखील वितरित केला जाईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे। आता राज्य सरकारने फक्त या ठिकाणी 17व्या हप्त्याची अधिकृतपणे घोषणा केली आहे आणि 18व्या हप्त्याची अधिकृतपणे घोषणा करण्यामध्ये आली नसली तरी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार 17वा हप्ता जमा झाला की लगेच 18वा हप्ता देखील जमा होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे आणि लवकर 18वा हप्ता मिळण्याची देखील काही कारणे आपल्याला बघायला मिळत आहेत। आता पहिलं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करायला उशीर झाला असल्यामुळे राज्य सरकार बहिणींना खुश करण्यासाठी बहिणी नाराज होऊ नयेत यामुळे राज्य सरकार लगेच 18वा हप्ता देखील जाहीर करू शकते। आणि त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम म्हणजेच या ठिकाणी कारण आहे ते म्हणजेच की सध्या डिसेंबर महिना सुरू असल्यामुळे या डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी सरकारला डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता द्यावाच लागणार आहे। आणि त्याचबरोबर तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजेच की सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे यामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा काहीतरी होण्याची देखील दाट शक्यता बघायला मिळत आहे। त्याचबरोबर सध्या निवडणूक आहेत। आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सरकारला लाडक्या बहिणींची गरज आहे त्यामुळे सरकार लाडक्या बहिणींना खुश करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। अशा काही कारणांमुळे आता 17व्या हप्त्या पाठोपाठ लगेच डिसेंबर महिन्याचा देखील 18वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। परंतु
सरकारने सध्या जी अधिकृत अशी माहिती समोर दिली आहे, म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून 17वा हप्ता वाटप करण्यासाठी 263 कोटींचा निधी हा जाहीर झाला असून हा निधी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 ते 3 दिवसांमध्ये पूर्णपणे जमा होणार आहे। जर आज तुमच्या खात्यावरती 17वा हप्ता जमा झाला नाही तर उद्या होईल आणि जर उद्या झाला नाही तर परवा दिवशी 100% होईल आणि साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होईल आणि 17वा हप्ता या ठिकाणी जमा झाल्यानंतर लगेच 18वा हप्ता देखील मिळण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे। अशा पद्धतीची ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती। म्हणजेच की या ठिकाणी एकंदरीत जर बघायला गेलं तर नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे तुम्हाला 17व्या हप्त्याची काळजी करण्याची काहीच गरज नाही आणि लवकरच या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा देखील 18वा हप्ता जमा होईल असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे। दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील। सर्वात आधी तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील आणि त्यानंतर 18व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये तुमच्या खात्यावरती लवकरच या ठिकाणी जमा होणार आहेत। आणि त्याचबरोबर सरकारनं असं देखील सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करा। आता ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार असला तरी या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यापासून हप्ता हा कायमचा बंद केला जाणार आहे। ज्या लाडक्या बहिणींनी म्हणजेच या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी करणार नाही तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यापासून कायमचा बंद केला जाणार असल्यामुळे ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर CSC सेंटरवरती जाऊन फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये ई-केवायसी तुम्ही करून घेऊ शकता। 5 ते 10 मिनिटाची प्रक्रिया आहे। ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुमचा हप्ता हा कायमचा देखील बंद केला जाऊ शकतो। त्यामुळे ई-केवायसी करा। लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत आहे। अजून देखील राज्यातील 80 लाख महिलांनी ई-केवायसी केली नाही, त्यामुळे या ठिकाणी ई-केवायसी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मुदत देखील या ठिकाणी देण्याचा अंदाज असला तरी ई-केवायसी तात्काळ करून घेण्याचा प्रयत्न करा, कारण की ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। सरकारने महत्त्वाचा नियम लागू केला आहे। ज्या महिला ई-केवायसी करतील तर अशाच महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा चालू राहणार आहे। ई-केवायसीचा नियम सरकारने का लागू केला तर फक्त पात्र असणाऱ्या गरजू असलेल्या लाभार्थी महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे याकरिता सरकारने ई-केवायसीचा नियम लागू केला। आणि ज्या महिला बोगस पद्धतीने म्हणजेच की या ठिकाणी अपात्र म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये देखील ज्या महिला बसत नसतील तर अशा देखील महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे। म्हणजेच की बोगस पद्धतीने बऱ्याच महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याचे या ठिकाणी उघड झाले असून अशा महिलांना सरकारच्या माध्यमातून वगळण्यामध्ये येत आहे। बोगस महिलांवरती सध्या कारवाई देखील करण्यामध्ये येत आहे। तर अशा पद्धतीची राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होते। अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।